जय जिजाऊ जय शिवराय. मराठा आंदोलनावर बोलताना माननीय मुख्यमंत्री म्हणाले की कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करावं आमची ना नाही. कायदा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शिकवावा. एवढ्या आम्ही अशिक्षित आहोत का? संविधानामध्ये लिहिलेल्या घटनेच्या आत्तापर्यंत किती दुरुस्त्या झाल्या? ते कायद्याच्या चौकटीत बसतं का? जर काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होऊ शकतो, 307 कलम हटवलं जाऊ शकतं, 370 त्यात 3 तलाक कायदा येऊ शकतो, सगळ्या दुरुस्त्या तुम्हाला करता येतात. मग मराठा आरक्षणाचा एक मुद्दा हाताळता येत नाही, याची दुरुस्ती करता येत नाही. कायदा दाखवता कुणाला? आत्तापर्यंत आझाद मैदानावर किती आंदोलनं झाली? कुठल्या आंदोलनाला काय मर्यादा होत्या? तुम्ही काल परवा एका यूपीतल्या माणसानं अपील दाखल करावं PLI आणि त्यावरून कायदा बनवावा आणि उपोषणाला 10 तासाची 8 तासाची मर्यादा घालावी, 5000 लोकांची मर्यादा घालावी, वाहनांची मर्यादा घालावी. हे बरोबर आहे का? लक्षात ठेवा, कायदे बनवणारे तुम्हीच आणि कायदे मोडणारेही तुम्हीच. तुमचं एका रात्रीच राष्ट्रपती राजवट उठते, सरकार बनतं 72 तासाचं. तुम्ही आम्हाला न्याय शिकवावा. आणि आत्तापर्यंत किती बदल झाले संविधानामध्ये? संविधानाला आम्ही मानतो. संविधानामध्ये घटनादुरुस्त्या झाल्या नाहीत का? त्याचा हा जाब आहे. मराठे आणि जनता एवढी दूधपुडी नाही आहे. तुम्हाला जसं हवं तसा कायदा करता येतो आणि मराठा आरक्षणावर मात्र थोडा घालता येतो. हे योग्य नाही. देवाभाऊ लक्षात ठेवा, असे इंग्रज ज्यांनी जगावर राज्य केलं त्यांनाही जावं लागलं. मोगलांनी सळू की पळू केलं होतं, पण एका छत्रपतीमुळं मोगलांचा विध्वंस झाला. त्याची कबर याच मातीत गाडल्या गेली मराठवाड्याच्या, हे ध्यानात असू द्या. तेव्हा हिटलरसारख्याने सुद्धा स्वतः आत्महत्या करून घेतली. तेव्हा तुम्ही कोण लागून राहिलात? मराठ्यांचा अंत पाहू नका. तुम्ही राज्याचे पालक आहात. मराठ्यांना आरक्षण द्या, कायद्यात बदल करा, 2012चा कायदा दुरुस्त करा आणि केवळ एक शब्द त्यामध्ये मराठा हा टाका, एवढीच विनंती करायला आलो आहे. जय जिजाऊ.